पाताळातल्या लोकांना मला बोलायचंय. त्याची बायको जरा उचकानीच होती. बायका उचकाण्या भेटले की माणसाचं सगळं इचकून जात असतं. ज्याच्या जीवनात बायको सदाचारी, सात्विक, सुशील, त्या व्यक्तीला वनवासात पण स्वर्ग आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको उचकानी भेटली त्याला सोन्याच्या बंगल्यात पण मसन वाटाय. बायको जरा शहाणी होती. ती म्हणजे आपल्याला पाताळातल्या लोकांनाच बोलायचे. मी म्हणलं शेजाऱ्याला बोलून आणि पाताळातल्या काहीच किती नाही म्हणे. बोलायचंय काय करावं लागेल महाराज? मी म्हणलं बोर घ्या. खाली कसं जाता येईल? बोर घ्यावा लागेल ना मोठा. बोर घेतला. महाराष्ट्रात जेवढे पाईप आहेत तेवढे पाईप संपले. विदेशातून पाईप आणले, दुसऱ्या राज्यातून पाईप आणले, मशीन आणल्या, पाईप संपले, मशीन बंद पडल्या. पण पाताळातून काही आवाज आलाच नाही. ते म्हणलं महाराज हजारो फूट खाली बोर गेलाय हो, पाताळ लागतंय तरी कवा? मी म्हणलं ते लागलंय, फक्त वरी आवाज येईन. या बोर मध्ये तून पपेच माय उडी आणा म्हणजे खाली गेल्यावर आवाज येईल. ते तवा बोर मध्ये पडले दोघं. अजून काही त्याचा मेळ नाही. त्याच्या पोराने श्राद्ध घातली नाही, काहीच नाही. खालचा कुठं आवाज येत असतो का? तळा तळाची भय व्याप्ती, हे गांगुष्टा जन्नुर्जंघा स्थिती, हे कवना कळेगा व्याप्ते नारायणा. जगदानंद कंद जगतपती, द्वारकाधीश, विटेवरचा मालक, पंढरपूरच्या मालकाने हे सगळं निर्माण केलेलं वैभव हे तुमच्या आमच्या डोक्याच्या पलीकडचे. पाताळातला विषय कळत नाही, एका दीपाचा विषय लागत नाही, एका सागराचा विषय लागत नाही. प्रियव्रत नावाच्या राजाने ज्या ज्या दिशेने रथ नेला त्या त्या दिशेने सागराची निर्मिती झाली. 7 सागर निर्माण झाले. एवढी व्याप्ती. आणि हे सगळं ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे, हरी हा बालक नंदा घरी, हे त्याच्या जीवनातलं नवल आहे. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे पुढे. किती मोठी व्याप्ती, किती मोठी व्याप्ती. ज्याला 550 एकर जमीन आहे, 100-200 क्विंटल सोयाबीन झाल्या होते, पाहुण्याला राम राम घालीत नाही. तो विश्व ज्याच्या उदरात सामावलंय ते नंदाच्या घरी बालक तो निभवते. किती लिंता आहे जगाच्या मालकाकडे, काय नम्रता असेल विटेवरच्या मालकाकडे, काय नाविन्य असेल त्या जगाच्या मालकाकडे. 8व्या अवतारात भगवान परमात्म्याने प्रत्येक गोष्ट नवलाची केली. 7व्या अवतारात बांधलेले होते. बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन मने नामा. नामदेवराय सांगतात 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्र जसं बोलले तसंच महर्षी वाल्मिक जसं बोलले तसं वागले. एका तिळा इतकं सुद्धा आजूबाजूला सरकता आलं नाही. 8वा अवतार मुक्त आहे. प्रत्येक गोष्ट नवलाची. एकच लग्न 7व्या अवतारात. ती बायको हरवल्यावर सुद्धा दुसरी केली नाही. तिला शोधण्यामध्ये फार वेळ घातला. मग बंदच तो ते. ओघाच्या पाठीमागे अवतार होता. एका तिळा इतकं सुद्धा बाजूला सरकता येत नव्हतं, नवल करताच येत नव्हतं. शोध घेतला, ज्याला नेली त्याला मारलं, पुनश्च प्रपंचाला सुरुवात केली. 8व्या अवतारात तसं नाही. 16,108 लग्न केली. देवाची 16,107 लग्न झाली. हवा एका दिवशी सकाळी लवकर देवानं आटपिलं. नवल सांगतोय लवकर आटपलं. देवकी मातेचं दर्शन घेतलं. देव पाया पडत होते आईच्या. आई वडिलाचं दर्शन घेणारा सगळ्यात मोठा वारकरी. मायबापाच्या विरोधात जात असेल आणि खपक्या तुळशीची माळ घालीत असेल तर समजायचं नंबर 1चा पाकिस्तानी आलाय. वरच्या भूषणाला किंमत नसती. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानती याला महत्व असते. गळ्यात किती माळी आहेत त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतो हा महत्वाचा विषय. आई वडिलाला जर नीट बोलत नसेल आणि किती तुळशी अंगावर घेतले असतील तरी काय अर्थ नाही. तुळसच म्हणत असेल महच पाप उदयाला आलं, मी मेल्याच्या गळ्यात आले. आईचं दर्शन घेतलं. आईने विचारलं कृष्णा कन्हैया फार लवकर आटपलंस रे. हो गाई काय काम आहे बाळा?
आई एक विचारू का तुला? काय रे? मला अजून एक लग्न करा वाटायले. नवल केवढी केवढी सांगते. देवकी मातेनं सांगितलं कृष्णा 16,107 आहेत ना पहिले. आई मला सांग ना, 16,107 लग्न केले, याच्यात एखाद्या बाईला काही कमतरता पडू दिली का? नाही म्हणे. एखादीची चोळी फाटली नाही, साडी फाटली नाही, चपलाचे बंद तुटले नाही, अजून एखादीच्या माहेरातलं घरानं नाही. मग आई 16,107 म्हणायला जरा जड जात. एक करू दे ना 16,108. देवकी मातेने सांगितलं कर बाबा चांगल्या घरची एखादी. ठीक आहे म्हणला आई, येतो. पाहून तुझी का सोयरी? कृष्णाने सांगितलं नाही आता बघायची. काय बोलतो कृष्णा, कोण्या पाहुण्या रावण्याची मेळ नाही, काय नाही, बघायची म्हणतो. मला तर म्हणला मी लग्न करून येतो. येतो नाही तू ताण घेऊ नको, येतो. सुनबाई तुला घेऊन येणार आहे मी. ये बाळा ये. भगवान मुलीच्या वडिलाकडे गेले. त्या मुलीच्या वडिलाला काय राम राम जय हरी नमस्कार काय करायचं असेल ते केला. कोण आपण? मुलीचे वडील. कोण आपण? मी द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आहे. बर बर, आमच्याकडे काय काम? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने म्हणजे पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं मला तुमची मुलगी आवडली. पोरीचा बाप म्हणला बाजार आहे काय आमच्या इथं पोरीचा? तुला आमची आवडली पोरगी? इकायला मानल्यात का पोरी आम्ही? नाही म्हणे, तसा काही विषय नाही, पण मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायची इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे. नवल सांगतोय नवल. पोरीच्या बापानं सांगितलं तुला इच्छा आहे अरे तुरच, पण मन नाही द्यायची तुला, मी देणार नाही तुला. जगाच्या मालकानं सांगितलं बरं का देणार नाहीत तुम्ही? कशा करता देणार नाहीत? नाही म्हणे मला जावाई आवडला तरच पोरगी देणार. बरं काय केल्यावर जावाई आवडन? दादा महाराज आपल्याकडे जमीन पाहतील, शिक्षण पाहतील, पैसा पाहतील, त्याचा वाडा पाहतील, तो संध्याकाळी बुटा हरपून येतो का पाहतील, नेमकं काय करतो डॉक्टर साहेब असं पाहतील जावायला. जगाच्या विरहित पोरीचा बाप, त्या पोरीच्या बापानं सांगितलं मी त्या जावायला पोरगी देईन जे आपल्यासोबत कुस्ती खेळन. असा जावाय सासरा पाहिला का बा तुम्ही कधी जीवनात? आबुकच ठोकली. पठ्यासोबत जो कोणी कुस्ती खेळेल त्याला आपली पोरगी देईल. आता सगळ्या पहिलवानाला ज्यानं जन्माला आणले तो पंढरपुरातला आहे. सगळ्याला तोच जन्माला घालतो ना, त्याला लगेच लंगुडपण आवडलं आणि सुरू झाल्या हलक्या. ताड 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 हलक्या वाजू लागल्या. सुरू दोघच. मनी द्याला मनी. जाताना देवकी मातेनं सांगितलं होतं जरा बऱ्या घरची पोरगी करून ये. पोरीच्या बापानं श्रीमंतक नावाचा मनी आंदन दिला. सप्रेम भेट म्हणजे आंदन. हा मनी दिवसाला 8 भार सोनं देत होता. एका भारात किती तोळे सोनं बसते सांगता येते? 26,666 तोळे 8 मासे, याचा एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. जाऊ द्या वरचं 21 क्विंटल आणि 78 किलो ते 78 किलो 44 तोळे खड्ड्यात जाऊ द्या, पण 21 क्विंटल सोनं रोज मनी देत होता. असा त्या पोरीच्या बापानं जावायच्या गळ्यात मणी बांधला. काय देत असतील आपले पोरीचे बाप? एखादा पलंग, गादी, कपाट, काय 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 हे असं जरा जुरा देत असतील ना. काय दुसरं देणार आहे ते टपर? श्रीमंतक मनी देणारा समुद्रानं सुद्धा दिला नाही.
लक्ष्मी सागराची कन्या त्यानं सुद्धा नाही दिला. तो मणी देऊन टाकला, गळ्यात मणी बांधला. जगाचा मालक बाशिंगासह आपल्या नगरीत आले. बाबांचं दर्शन घेतलं, आईचं दर्शन घेतलं. सुनबाईला दर्शन वसुदेवाने घेऊ दिलं. देवकी माता दर्शन घेत असताना देवकी मातेचं माग सरकारल्याने विचारलं, काय रे कृष्णा, काय महाराष्ट्रात पोरी नव्हत्या का भारतात? कशाला आसोलनी सोबत लग्न केलंय? तिला इतकाले नको होते. इतके सांगार आसोलीन नवल सांगायला नवल भगवंतान सांगितलं, आई दर्शन घेऊ दे, घेऊ दे दर्शन. काय कृष्णा, अरे एखादा पीस नाही द्याला हिच्या माईनं मला, का मला परवराव नाटी दिली नाही, पायघड्या टाकल्या नाही, आम्हाला नाऊ घातलं नाही, काहीच नाही रे. काय तो आणलीस पोरगी? गळ्यातला मणी काढा ना आईच्या हातात द्याला, हे दिले तिच्या माईनं. आणि काय करायचं मणी? अगं आई, हे 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देते. बाई, इतक्या मालदाराची पोरगी आहे का? हो म्हणे. पण कृष्णा, हे सगळं खरं झालं रे, पण या आसोलीने ना देवानं सांगितलं ते नको ताण घेऊ म्हणून. हो, हुंडा जर लय मोठा पाहिजे असेल तर अशीच भेटत असती. हो, तर्क झाला पुढे. लक्ष्मीचं दर्शक मनात चलबिचल झाली. सगळ्या पत्न्या 16,107 लक्ष्मी आई साहेबांनी मीटिंग घेतली. म्हणले, काय केली ग मालकाने अशी? आपलं नाव घालायचं काम केलं, कशाला आसोलीन घरी आणली? नवल केवढे केवढे सांगतोय. त्याच्यावर 10-12 दिवसाला संक्रांत आली. काल परवा संक्रांत झाली ना. तुम्ही भोगी कोण्या दिवशी केली माहिती आहे ना? एकादशीला नाही का? घोळली एकादश नाही का अशी? महाराष्ट्रात सप्त्याला दम नाही, रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, कीर्तनाला दम नाही, प्रवचनाला दम नाही, व्याख्यानाला दम नाही, अजून गुण नाही. काही काही बायल मी 15 दिवसापासून सांगत होतो, आबा एकादशीच्या दिवशी भोगी करीत नाहीत. मा कुंकाचा मालक आहे, देवानच भोगी एकादशीच्या दिवशी पाठिली. वा रे वा भोगी. हिला पैठणच्या तळ्यात टाकावं, निदान माशा तरी सुधरते हिला खाल्ल्या. उत आला, उत ह्या आगावपणाचा उत. भोगीच्या दिवशी भोगिडा देत असते. भोगिडा आबा तुळशीला द्यावा लागत असतो. भोगिड्यासाठी नागिनीचं पान लागतंय. नागिनीचं पान सर्व क्षेत्रात पवित्र सांगितलं. मंगल कार्यालयात तोरण बांधत असते. लग्नात असो, परमार्थात असो, वरुणाची पूजा करायची असेल गणपतीची तर खाली पान, त्याच्यावर तांदूळ, त्याच्यावर सुपारी. वरुण गणानंत वांगणपदे गवामयम, तिथं झाला गणपती तो. पण नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अशुद्ध सांगितलं. अशुद्ध विटाळशीचे खळ, विडा बक्षिता तांबूळ. इतकं निषेध सांगितलंय. तर खाली येऊन तुम्ही घरी आल्यावर त्याचं चिंतन करा. इतकं निषेध. आणि त्या एकादशीच्या दिवशी तुळशीला विडा देत नसतात. म्हणजे भोगीला भोग विडा नागिनीच्या पानाचा लागतोय आणि एकादशीच्या दिवशी चालत नाही. निषेध. ज्यानं एकादशीच्या दिवशी भोगी केली त्यानं डबल पुन्हा भोगी करायची आणि पुन्हा वाण द्यायचं. ज्याने एकादशीच्या दिवशी भोगी केली त्याची सक्रात तळ्याला, भोगीवाड्याला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. मी काय गांजा ओढून आलो का माझ्या गोळ्या संपल्यात? तांब्याचं पात्र किती पवित्र आहे. देवाला स्नान घालायला तांब्याचा तांब्या लागतोय. गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने शिवलं तर आपल्याला पवित्र व्हायचं असेल तर गोमूत्राचं सिंचन करायचं. इतकं गोमूत्र पवित्र, इतकं तांब्याचं पात्र पवित्र. पण तांब्याच्या पात्रात गोमूत्राची संगती झाली की इतकं घाण की शास्त्रात त्याला निषेध सांगितलं. काही गोष्टी एकत्रित आल्या की त्याचं पाप वाढत असते. विड्याची पानं इतकी पवित्र, पण एकादशीच्या दिवशी ते अपवित्र. पदार्थ मिठाशिवाय कुठलाही पदार्थ होत नाही.
मिठाशिवाय कुठलाही पदार्थ होत नाही, पण तेच मीठ दुधाला लागलं की दूध नासून जाते. शास्त्र आहे त्याच्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. चला संक्रांतीचं निघलं म्हणून सांगितलं, मी काय गुत थोडं घेतलं. द्या कोण्या दिवशी वाण काय करायचं. महिला सांगता सांगता 15 दिवस गेले तर यायला कुठं बसू इचकीत नाही. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती मोहातीत काहीच खाल्याला बाजार नाही. गळ्यात शपथ तुमचं सांगायलो, मला तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय. विठाला संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी सांगितलेलं वाण द्यायचं नाही. तुळशीला वाण देत असते. तुळशी जाळीत कुंकू कपाळाला लावित असती. सौभाग्यवती स्त्री कपाळावरचं कुंकू खाली निष्ठत होतं. 16,107 स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू खाली निघतंय. अशा वेळेला कृपी नावाची स्त्री बोलवली. ती कृपी नावाची स्त्री एवढी सात्विक होती, सदाचारी होती. तिच्या मालकाचं नाव होतं मुनिश्री द्रोणाचार्य. ज्या द्रोणाचार्यांनी पांडवांना विद्या शिकवली. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, ही धनुर्धारी विद्या द्रोणाचार्यांनी पांडवांना शिकली. त्या द्रोणाचार्यांची पत्नी कृपी, त्या कृपी मातेनं सांगितलं, लक्ष्मी तुमच्या कपाळावरचं कुंकू खाली निसटतंय, तुम्ही कोणाचा तरी अनादर केलाय. सांगितलं आम्ही जामवंतीला हळद कुंकू द्यायचं नाही ठरवलंय. पहिलं तिला वाण द्या, तिला भोगविडा द्या, त्याला तुम्हाला वाण देता येईल. आणि 16,107 स्त्रियांनी आश्वल्लीला जामवंतीला ज्या वेळेला वाण दिलं त्यावेळेला सर्वांच्या कपाळावर कुंकू थांबलं. दृष्टांत संपला. जगाच्या मालकानं जिचा स्वीकार केला, जगातली कुठली शक्ती तिचा विरोध करू शकत. पण नाविन्य बघा, तुमची आमची पोरं जर बघायला गेली तर उंच जास्त आहे, माझ्यापेक्षा बुट्टीचे, माझ्या इतकी गोरीच नाही, जास्त गोरी आहे, उन्हात गेल्यावर लालच होईल, पटपट पाणीत देत नाही, तुला हटीरी उठवायची का, असे नाना प्रकारचे तर्क वितर्क सांगतील. माझे तुकोबर आहे म्हणते, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्यानं आसवनी सोबत लग्न केलंय. नवलके करू शकते कोणी आसवनी सोबत लग्न? जगाच्या मालकाने 8व्या अवतारात आसवनी सोबत लग्न केलं. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. 7व्या अवतारामध्ये इंद्रजित मारला. नवल बघा, इंद्रजिताच्या शरीराचे तुकडे 3. काका कुंभकर्ण काय तुमचे एक लिहिले, आपल्याला इंद्रजित उठीता येत नाही. लक्ष्मणाचा चेहरा बारीक झाला. हा झाला 7वा अवतार. पुढच्या अवतारात नवल बघा. 8व्या अवतारात जगदानंद कंद जगतपती एका महान ऋषीकडे शिक्षणाकरता गेले. त्या ऋषीचं नाव होतं महर्षी संदीपनी. नवल केवढे केवढे बघा. उदाहरण क्रमांक 2. महर्षी संदीपनींच्या आश्रमावर भगवान शिकले.
शिक्षण पूर्ण झालं, सांदीपनींचं दर्शन घेतलं. येतो गुरुदेव, दक्षिणा काहीच नकोय. महर्षी सांदीपनींच्या पत्नीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भाकरी घातल्या. त्या गुरुमातेचं दर्शन घेतलं. आईसाहेब येऊ, या कृष्णा. काही गुरुदक्षिणा तुम्हाला? अरे कृष्णा, मी अशा मालकाची पत्नी आहे, मी अशा व्यक्तीच्या नावानं कुंकू लावते ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, आणि मी त्या मालकाची पत्नी, मी तुला कसं मागणं काही? ठीक आहे आईसाहेब, येतो मी. भगवंतानं तिथून पळता पाय घेतला. तेवढ्या अवकाशात पाठीमागं फिरून बघितलं तर सांदीपनींच्या धर्मपत्नी रडत होत्या. आईसाहेब का रडता? त्याचं कारण एक आहे म्हणे कृष्णा. अरे तू इथे होतास तोपर्यंत मला रडू येत नव्हतं का? माझा एक समुद्र स्नान करत असताना मुलगा त्याच्यामध्ये बुडून मृत्यू पावलाय. मला दुःखच नव्हतं. कशा करता? मी त्याला तुझ्यात पाहत होते. मी तुला बघितलं की तो दिसत होता, पण तू आता इथं आश्रम सोडून जाशील, मी त्याला कोणात बघू याच्याकरता रडू येते. आईसाहेब काय करू? गुरुदक्षिणेत तेवढा दिला तर चांगलं होईल. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई उठिला नाही. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई मुलगी विधवा केली तरी पण जावाई उठिला नाही. आणि 8व्या अवतारात ज्यांच्याकडे शिकले त्या गुरुजीचा मृतपुत्र किती दिवसापूर्वी समुद्रात मरण पावल्याला पुन्हा वापस आणून द्याला. यालाच म्हणतात